मला वाटलं नव्हतं सोम आपली भेट होईल म्हणून. थँक्यू. थँक्यू मला इथपर्यंत आणल्याबद्दल. मला थँक्यू नको म्हणूस तर. उलट आपण दोघांनी सावली वहिनीला थँक्यू म्हणायला हवं. तिच्यामुळे हे सगळं झालंय. थँक्यू सो मच वहिनी. भाऊजी थँक्यू नका म्हणू. बरं आता पुढे काय करायचं? बघूया, पण इथपर्यंत आलोय तर ह्यापुढे जे काही करू ना ते सांभाळून करायला हवं. स्वप काळजी करू नकोस. सावली वहिनी आहे ना काहीतरी मार्ग काढणार. आणि ते म्हणतात ना, इच्छा असेल की ते मार्ग दिसेल. बरोबर ना? अगदी बरोबर. विठुराय आपल्याला नक्की मार्ग दाखवेल, तसा आता मार्ग दाखवला. तर आम्हाला जायला हवं. तू गायब आहेस म्हणून तिकडे गोंधळ सुरू झाला असेल. आम्हाला जावं लागेल तर. आणि तो गोंधळ घरापर्यंत नक्की येणार. बरोबर. चला आता आपल्याला आपल्या घरी जायला पाहिजे. चला 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 चला. काळजी घे. येतो. चल वहिनी. या सावलीच्या सारंगला आता मी काही सोडत नसतो. तू तोच आहेस ना जो माझ्या सारंगच्या जीवावर उठलाय? अस्मी यार कुठे होतीस तू? एनिवेज कसा दिसतो हा जोकर? छान काम करतोयस. अरे थँक्यू. हे पण फक्त पैशांसाठी नाही करतोय हे. तुझ्या प्रेमासाठी करतोय. हा पण सारंग तुला भेटल्यावर तू मला सोडू नकोस म्हणजे झालं. अरे असं का बोलतोयस? इतके दिवस दिली ना मी तुझी साथ, मग अशी कशी सोडेन? तू काळजी करू नकोस. तर सगळं ठरल्याप्रमाणे घडायला हवं. अरे होणार ना, का नाही होणार? 100% होणार. हे बघ, मी तुला जगन्नाथच्या तावडीतून सोडवलं. हा तुझ्यासाठी हे डिटेक्टिव्ह झालो. हा फोटो काढून दिले, पुरावे गोळा करून दिले. अजून काय करायचं राहिले मला सांग. हा आणि हे बघ आतापर्यंत सगळं प्लॅन प्रमाणे करतोय मी. हा आणि पुढेही करेन. बस यार अस्मी, माझं खूप प्रेम आहे का तुझ्यावर. तुझ्यासाठी ना मी जीव पण द्यायला तयार आहे. तुला नाही माहित ग, तुझ्याशिवाय मी कसे दिवस घालवले ते. तू सोबत नव्हतीस ना तेव्हा एक एक दिवस मी मोजत घालवलाय. आकार, मी समजू शकते तुझं किती प्रेम आहे माझ्यावर, पण जरा सावकाश. हा डाव खूप मोठा आहे. खूप काळजीने खेळावा लागेल. थोडी सुद्धा चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. एक
एकदा का माझं सारंग सोबत लग्न झालं ना की त्याला मी इतका त्रास देईन, एक ना एक दिवस कंटाळून तो मला डिवोर्स देईल. मग त्यानंतर ॲलिमनी मधला सगळा पैसा आणि सगळी प्रॉपर्टी माझी. फक्त हे सगळं अगदी प्लॅननुसार घडलं पाहिजे. मग सारंग आणि सावली कायमचे वेगवेगळे. आणि मग आपण दोघे कायमचे एकत्र. बाहेर ये, बाहेर ये. इथे कशासाठी आली आहेस? नाही, मी जेव्हा तुझ्या घरी आले होते तेव्हा माझा अपमान करून मला बाहेर जायचा रस्ता दाखवलास ना. मग इथे काय मागायला आली आहेस आता? भीक मागायला नाही आले तुझ्या दारात, मी कळलं ना. माझ्या मुलीला शोधायला आले. माझी मुलगी कुठे आहे तारा? भैरवीजी शांत व्हा आधी. आत या, आपण बसून बोलूयात. या. भैरवीजी, आपल्या कुटुंबाचे जुने संबंध आहेत, त्यामुळे प्लीज शांत घ्या. आणि कालपर्यंत सगळं ठीक होतं, आता काय चाललंय? नील, थांब ना. तिला बिचारीला नाही कळत नाते संबंध. तिचा काही संबंधच नाहीये या गोष्टींशी. नात्यांचा मान नाही ना राखता येत तिला, कारण मुळात नात्यांची किंमतच कळत नाही तिला. भैरवीताई, हे बघा, जो काय प्रॉब्लेम असेल तो सामोपचारानं सोडवता येईल ना. आपण बोलूया. अहो, आपुलकीची भाषा नाही कळत तिला. तिला वेगळ्या भाषेत समजावं लागतं. ताराला शोधतेस, तुझ्या लेकीला शोधतेस तू. सो तुलाच ठाऊक नाहीये तुझी लेक कुठे पळाली येते. माहितीये ना कुठे आहे ती. चांगलंच माहितीये, म्हणून आता मी तुझ्या दारात आहे. आणि माझी लेक पळून गेली नाहीये. मला खात्री आहे तिला पळवून आणलंय तुझ्या या लेकानी. खबरदार माझ्या लेकाला काही बोललीस तर. तो माझा लेक आहे, माझ्या शब्दाबाहेर नाही येतो. आणि मी त्याला सांगितलंय तुझ्याशी किंवा तुझ्या ताराबरोबर अजिबात संबंध ठेवायचा नाही. तुझी लेक तुझ्या घरातून पळून गेलीये ना, ऐन हळदीतून. तिच्यावर तुझे संस्कार आहेत. दोष द्यायचाच असेल तर तुझ्या संस्कारांना दोष दे. तिलोत्तमा, खबरदार, खबरदार माझ्या संस्कारांवर बोट ठेवशील तर. मी माझ्या ताराला कुठल्या संस्कारात मोठं केलंय ना ते मला चांगलं माहिती आहे. आणि माझे संस्कार किती खरे किती खोटे ते मी आत्ता या क्षणी इथे सिद्ध करू शकते. करून दाखवू? बघायचंय? मग बघ. आत्ता तारा तुझ्या घरात सापडते की नाही. चला रे, शोधा ताराला. खबरदार, आत कोणी गेलं तर. आउट. हे घर आहे माझं, धर्मशाळा नाहीये की कोणी यावं आणि घुसावं. आधी मान्य कर, तुझी लेक तुझ्या घरातून पळून गेली कारण तुला तिला सांभाळता आलं नाही. तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न तू ठरवलंस, तेव्हा तुला न जुमानता ती तुझ्या घरातून पळून गेली. कर मान्य. आणि दुसरी गोष्ट, ती जरी इथे आली असती ना
तरी सुद्धा तुझी लेक म्हणून तिला मी माझ्या घरात ठेवूनच घेतलं नसतं. कारण माझा तुझ्यावर विश्वासच नाहीये. जी बाई इतक्या वर्षांच्या मैत्रीला जुमानत नाही, इतक्या वर्षांच्या मैत्रीचा जी अपमान करते, अशा आईची मुलगी मला माझ्या घरात नकोय. ठीक आहे तिलोत्तमा, आत्ता जातीये मी इथून. पण लक्षात ठेव, तारा जर मला तुझ्या घरात सापडली ना, तर मी काय करीन तुझं तुला कल्पना नाहीये. आजवर तू भैरवी वजेची दोस्ती बघितलीयस, मैत्री बघितलीयस, पण आता यापुढे भैरवी वजेचं वैर बघशील. महागात पडेल तुला. तारा पळून गेली खरं, पण ती स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून नाही घेणार ना. नाही नाही, तसं नाही करणार ती. मी ओळखतो तिला. ऑब्व्हियसली तू ओळखतोस तिला. ती तसं काय करून नाही घेणार हे मला पण माहिती आहे, पण ती जर पळून गेली आहे तर तिने तुला का नाही कॉन्टॅक्ट केला? हा एवढा रिलॅक्स कसं काय? मला कळत नाहीये. म्हणजे तारा पळून गेली, हा शांत आहे, याचा अर्थ. एक मिनिट, तुम्ही तिला पळवून नाही आणलं ना बबलू? सावली, ते मी नाही, तू असं नाही करणार. माहिती आहे मला, तू इथेच होतीस आणि माझ्या शब्दाबाहेर तू नाही जाणार. माझा ट्रस्ट ब्रेक तू नाही करणार. बरोबर 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 ना? आणि सोहम, जर ताराचा फोन आला तर आधी आईला कळवायचं. आईच्या परवानगीशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. अरे यार, सारंगाचा विश्वास तोडलाय आपण. त्याच्यापासून काय लपवू शकत नाही. त्याला सांगायला तर हवं, पण सांगणार कसं? सोहम तिलोत्तमाच्या विरोधात कधीच जाणार नाही. तिचा विश्वास कधीच मोडणार नाही. आणि ती सावली, तिची हिंमत आहे तिलोत्तमाच्या ऑपोजिट जाण्याची. पण ठीक आहे, ह्या सगळ्यात एक गोष्ट खूप छान झाली आहे. तारा आणि सोहम दोघांचंही भविष्य अंधारात आहे. म्हणजे लग्न झालं जरी तरी ते मोडण्यासाठी खूप कारणं मिळतील. म्हणजे थोडक्यात काय, तर या घरात कधीच पाळणा हलणार नाही. सगळे पत्ते माझ्या बाजूने पडतायत. हे तर तुमचं झालं, माझं काय? म्हणजे माझ्या आणि सारंगच्या भविष्याचं काय? तुला संधी दिली होती, पण तुला ती झेपली नाही. म्हणजे तू फेल झालीयस. मी खूप कष्ट करून तुला या घरात आणलं, तुझ्यावर मेहनत घेतली, तुला या घरात ठेवलं, पण माझंच चुकलं. तुझी लायकी नसताना मी तुझ्यावर विश्वास ठेवला. खरं तर तुझं
ह्या घरात काहीच अस्तित्व नाही. काय माझं ह्या घरात अस्तित्व नाही म्हणजे माझा वापर करून घेतला आणि आता तुला फेकून द्यायचं असेल ना मला? असंही माझ्या असण्या नसण्याने काय फरक पडणार आहे तुला? तुझी लायकी दाखवलीस तू ऐश्वर्या. हॅलो, लायकी तुझी नाहीये, कळलं? तुझी काय व्हॅल्यू या घरात? 0. कोण आहेस तू? कोणीच नाही. मी कोण आहे? या घरची सून आहे मी. त्यामुळे लायकी तुझी नाहीये आणि ती विसरायची नाही. या घरात पाहुण्यासारखी आहेस ना, ते पण थोड्याच दिवसांसाठी आहे. आणि मॅडम, ते थोडे दिवस तुम्ही माझ्या जीवावरच आहात. त्यामुळे पाहुण्यासारखं राहायचं आणि सरळ निघायचं. नॉनसेन्स. काय बाई, मला निघायला सांगते आणि स्वतःच निघून गेली. तसंही सावली या घरातून कशी निघून जाईल याचा उत्तम घाट घातलाय मी. तुझ्यासारख्या बाईकडून इतकं तर शिकलेच आहे मी. सावकाश. आज त्या भैरवी वजेची चांगली जिरली असणार. मी तिला असं वाटत असेल ना की या धरणी मातेनं मला घेऊन टाकावं. मी पाहिलंय भैरवीला त्रास झाला की तुमचा चेहरा अगदी बघण्यासारखा असतो. नाही नाही नाही, कुठल्याही वाईट माणसाला त्रास झाला ना की मला लय बरं वाटतं. आता ह्या अशा दुःखद प्रसंगी, वाईट प्रसंगी, कठीण प्रसंगी 2 शब्द तिच्याशी बोलायला हवं की नको? किती नाही म्हटलं तरी जुनं वैर आहे आपलं. फोन स्पीकरवर टाका. हा, गुड आयडिया. तुझी लेक तुझ्या घरातून पळून गेली ना ऐन हळदीतून. तिच्यावर तुझे संस्कार आहेत. दोष द्यायचाच असेल तर तुझ्या संस्कारांना दोष दे. बोल. परजीवी, तुमच्याबद्दल एक बातमी कळली मला. खूप वाईट वाटलं, मन भरून आलं, खूप दुःख झालं. म्हणजे आम्ही तुमच्या दुःखात सहभागी होत. म्हणजे असं कळलं की तुमची मुलगी घरातनं गायब झाली. खरं तर हळदीतनं पळून गेली हे शब्द योग्य आहेत नाही का? असो, आम्ही ना खरंच मनापासून तुमच्या दुःखात सहभागी होतो. माझ्या जखमेवर मीठ चोळायला फोन केलायस ना तू? एवढ्या तेवढ्यानं तुमच्या जखमीवर मीठ चोळलं जाणार आहे का? गेंड्याच्या कातडीची आहे तू. तुझ्यावरनं मोठा गाव घालायला हवा अजून. खरं तर सोहमने ताराशी लग्न करायलाच हवं. तेव्हा कुठेतरी चिमूटभर मीठ तुझ्या जखमेवर चोळलं जाईल. कळलं का परजीवी? ठेव फोन. जगन्नाथ.